नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये। आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत आपल्या घरामध्ये असलेले स्लायडिंग डोअर किंवा स्लायडिंग विंडो, ज्याला असे ट्रॅक असतात आणि हे ट्रॅक अगदी लहान असतात। या लहान जागेमध्ये सुद्धा भरपूर धूळ जमा झालेली असते आणि अगदी चिकट अशी ही धूळ स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाकडेच व्हॅक्यूम क्लीनर असेलच असं नाही। त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या व्हॅक्यूम क्लीनरचा वापर न करता या स्लायडिंग ट्रॅकमध्ये जमा झालेली धूळ स्वच्छ कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। तर पहा, इथे ही जी स्लायडिंग खिडकी आहे त्याच्या ट्रॅक्सवरती भरपूर अशी धूळ जमा झालेली आहे। या व्हिडिओसाठी बरेच महिने हे ट्रॅक मी स्वच्छ केले नव्हते, त्यामुळे यावरती जमा झालेली जी धूळ आहे ती खूप चिकट झाली आहे। या ट्रॅकवरती ती चिटकूनही बसलेली आहे। मला बऱ्याच सबस्क्रायबर्सच्या अशा कमेंट आल्या होत्या की ट्रॅकवरती जमा झालेली जुनाट चिकट अशी धूळ स्वच्छ करण्यासाठी एखादा सोपा उपाय सांगा, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा ठरणार आहे। ही खिडकीचे ट्रॅक स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे एखादा जुना ब्रश। मग तो तुमचा टूथब्रश असेल किंवा हेअर डाय, मेहंदी वगैरे लावण्यासाठी आपल्याकडे जे ब्रश असतात त्यातला एखादा जुना ब्रश, किंवा फेस पॅक लावण्यासाठी किंवा पेंटिंगचे असे जुने ब्रश आपल्याकडे असतात त्यातलाच एखादा जुना ब्रश जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही घ्या, किंवा टूथब्रश आपल्याकडे बरेचसे जुने असतात तर ते जुने टूथब्रश सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता। तर पहा, माझ्याकडे मेहंदी, हेअर डाय लावण्यासाठीचा हा जो ब्रश आहे तो खास मी हे ट्रॅक स्वच्छ करण्यासाठीच ठेवलेला आहे। याच ब्रशच्या मदतीने सगळ्यात आधी या ट्रॅकमध्ये जी काही कोरडी अशी धूळ आहे किंवा जो चिकटपणा आहे शक्य तेवढा या ट्रॅकमधून आपल्याला असा सेपरेट काढून एका ठिकाणी तो आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे, म्हणजे हे ट्रॅक स्वच्छ करणं आपल्याला आणखीनच सोपं जाईल। स्लायडिंग खिडकी, स्लायडिंग डोअरचे हे ट्रॅक फक्त एका कागदाच्या तुकड्याने स्वच्छ करण्याची ट्रिक ऑलरेडी मी आपल्या चॅनेलवरती शेअर केलेली आहे। तो सुद्धा व्हिडिओ खूपच उपयोगाचा आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देईल। पेपरच्या तुकड्याने स्लायडिंग डोअर स्वच्छ करण्याची ती ट्रिक सुद्धा तुम्ही नक्की पहा। तर पहा, या ट्रॅकमधली सगळी धूळ गोळा करून झाल्यानंतर आपल्याला लागणार आहे एक चमचा। तर असे प्लॅस्टिकचे चमचे आपल्या घरामध्ये नेहमी असतात, ज्याला डिस्पोजेबल स्पून आपण म्हणतो। एकदा वापरल्यानंतर उपयोग नाही म्हणून आपण हे प्लॅस्टिकचे चमचे सरळ फेकून देतो। तर याच डिस्पोजेबल प्लॅस्टिक स्पूनचा आपण इथे वापर करणार आहोत। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे हे जे डिस्पोजेबल प्लॅस्टिक स्पून असतात अगदी फ्लेक्झिबल असतात, ते अगदी पाहिजे तसेही वागतात। त्यामुळे आपले हे जे स्लायडिंग ट्रॅक आहेत जे अगदी बारीक आहेत, या बारीक ट्रॅकमध्ये सुद्धा सहज हे डिस्पोजेबल स्पून पोहोचतात। तर असे प्रेस करून जेवढी ही ट्रॅकची साईज आहे तेवढ्या साईजमध्ये हा जो चमचा आहे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। आणि यानंतर जेवढी काही ही धूळ आपण इथे जमा केली होती, ही सगळी जमा केलेली धूळ आपल्याला या चमच्यामध्ये अशी गोळा करून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहाल, हा जो डिस्पोजेबल चमचा आपण घेतला होता अगदी छोट्यातल्या छोट्या ट्रॅकमध्ये सुद्धा अगदी सहज पोहोचतो। त्यामुळे अगदी बारीक धूळ सुद्धा या चमच्यामध्ये आपल्याला सहज गोळा करता येते। बरेच वेळा आपण इंटरनेटवरती विंडोचे हे ट्रॅक्स क्लीन करण्यासाठीचे ब्रश, त्यासोबत मिळणारा जो डस्टिंग पॅड आपण पाहिलेला आहे, अगदी तोच जो डस्टिंग पॅड आहे त्याचं काम हा आपला डिस्पोजेबल चमचा करणार आहे। कारण अगदी छोट्यातले छोटे ट्रॅकमध्ये सुद्धा हा जो चमचा आहे सहज फिट होतो आणि त्यामुळे प्रत्येक ट्रॅकमधली ही जी धूळ आहे गोळा करणं आपल्याला सोपं जातं। फक्त चमचाचा हा पुढचाच भाग नाही, तर ट्रॅक अगदीच बारीक असतील, अगदीच कोपऱ्यातले धूळ सुद्धा गोळा करण्यासाठी जो स्टिक पार्ट आहे तो सुद्धा असाच फोल्डेबल असतो। अगदी त्यामध्ये सुद्धा सहज बारीक धूळ सुद्धा तुम्ही गोळा करू शकता। या ट्रॅकमध्ये जेवढी काही धूळ होती आपण ती गोळा करून तर घेतलेलीच आहे। आता यानंतर अगदी जुनाट अशी चिकट धूळ यावरती जी चिटकून बसलेली आहे, त्याचबरोबर ट्रॅकवरती हे जे काळपट डाग आहेत ते सुद्धा स्वच्छ होण्यासाठी इथे मी एक होममेड क्लीनर वापरलेला आहे। तुमच्याकडे होममेड क्लीनर नसेल तर कुठलंही क्लीनर जे घरात आपल्याकडे अवेलेबल असतं, म्हणजे कोलिन वगैरे, ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता मी हे जे क्लीनर बनवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी, भांडे घासण्याचं लिक्विड आणि एक चमचा बेकिंग सोडा मी यामध्ये मिक्स केलेला आहे आणि याच क्लीनरचा वापर आपण इथे करणार आहोत। आता हा जो होममेड स्प्रे आहे त्याचा स्प्रे आपल्याला या ट्रॅकवरती करायचा आहे। स्प्रे केल्यानंतर हे असंच कमीत कमी 5 मिनिटांसाठी आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे या ट्रॅकमध्ये असलेली जी काही चिकट धूळ असतील, कशाचे डाग वगैरे असतील, तर ते सहज या ट्रॅकपासून सेपरेट होण्यास मदत होईल।
5 मिनिटांनंतर रोजची भांडी स्वच्छ करण्यासाठी आपल्याकडे जी हिरवी घासणी असते किंवा स्पॉन्ज असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने हे ट्रॅकवरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण आत्ता जो स्प्रे केला या ट्रॅकवरती, त्यामुळे जे काही चिकट असे डाग असतील ते या स्क्रबरच्या मदतीने ट्रॅकपासून सेपरेट होतील. आणि आता सगळ्यात शेवटी जुना कपडा आपल्याला थोडासा ओलसर करून घ्यायचा आहे आणि याच्या मदतीने सगळ्यात शेवटी हे ट्रॅक्स आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. म्हणजे जर काही बारीक सारीक धूळ जर याला शिल्लक असेल तर तीही या ओल्या कपड्याने स्वच्छ होईल. तर फ्रेंड्स, आता तुम्ही पाहू शकता या विंडोचे ट्रॅक्स किती स्वच्छ झालेले आहेत. आधी अगदी चिकट अशी धूळ या ट्रॅकमध्ये जमा झाली होती, परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर आता हे ट्रॅक्स अगदी छान नव्यासारखे स्वच्छ झालेले आहेत. तर दरवाजे आणि खिडक्यांचे हे ट्रॅक स्वच्छ करण्यासाठी डिस्पोजेबल चमच्याचा हा असा वापर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जसा तुम्हाला उपयोगाचा ठरलाय तसा तुमच्या मित्रपरिवार फॅमिलीला सुद्धा उपयोगी ठरावा, यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांना सुद्धा नक्की शेअर करा. आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.